उमेदवारी देताना ज्या पद्धतीने पैशाचा मातब्बरपणा ज्याच्याकडे आहे, पैशाचा खजिना ज्याच्याकडे आहे, त्याला उमेदवारी दिल्यानंतर एक जितेंद्रसारखा निष्ठावंत आणि ज्याला एक आत्मविश्वास आहे, त्याने या निवडणुकीमध्ये सहभागी झाल्यानंतर त्याने जो अपेक्षित निकाल आहे तो मिळालेला आहे. त्यामुळे ज्यांना धक्का बसला त्याने पुन्हा गीतेनं आपल्या पदरात घेतलं आणि ज्यांना उमेदवारी दिली होती त्यांना लात मारून हाकलून दिलं. आज जे आमदार गैरहजर होते, संजय देरकर, माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा दौरा आहे, त्याच्या तयारीसाठी ते आहेत, त्यामुळे ते येणार नव्हते. आणि बाकीचा पहिलाच दिवस आहे, त्यामुळे साहजिकच आहे ॲब्सेंटीज वगैरे होते. राहुल पाटील सुद्धा परभणीच्या काउंटिंगसाठी थांबले होते आणि संजय पोटणीस जे संतारोचे आहेत त्यांना मुंबईला यायला उशीर झाला, त्यामुळे ते येऊ शकले नाही. हे बंड नाही म्हणता येणार, हे घोडे बाजार जो आहे, गाढव बाजार म्हणा पाहिजे तर, त्या गाढव बाजारातच त्यांनी भरायला सुरुवात केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये खरेदी करणारे आणि खरेदी करून विक्री करणारे आणि खरेदी करणारे हे दोघे अत्यंत निर्लज्जपणाने त्या घोडे बाजारामध्ये सहभागी झालेले असतात. अशा होऊ नये घटना काय खबरदारी घेणारा पक्ष काय पक्ष आपल्या पद्धतीने पूर्णपणे सक्रिय आहे. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंचा सातत्याने सर्वांशी संपर्क चालूच असतो. पण ज्याने स्वतःला विकायला ठेवलेलं आहे त्यांच्या समोर जर 85 खोक्यांचा भली मोठी रास उभी केली तर ते सर्वांना विसरतात. आता नांदेडचा एक हिंगोलीचा खासदार त्याने स्वतःच्या मुलाच्या निवडणुकीला लाथ मारली आणि स्वतःला बाजारात विकायला ठेवलं होतं, ते विक्री करून गेले तिकडे. मुलगा पडला तरी चालेल पण स्वतःचे 80-85 मिळाले बस झाले. अशा प्रवृत्ती ज्या ठिकाणी राजकारणात आल्या आहेत त्या ठिकाणी काय आणखी पुढे सांगणार. महाविकास आघाडीची बैठकीच्या बद्दल मला माहिती नाही, परंतु माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी मुंबईसहित महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये दौरे करायला सुरुवात केलेले आहेत. काल मुंबई, ईशान्य मुंबईमध्ये झाले, भांडूप आणि घाटकोपरमध्ये. उद्याच्या 27 तारीखला वाशिम, यवतमाळला आहे, वाशिमला आहे, हिंगोलीला आहे, त्यानंतर परभणी आहे, धाराशिव आहे, शिर्डी आहे. हे सगळे मतदारसंघ आता पिंजून काढायला सुरुवात झालेली आहे. हे सहा खासदारांचं प्रकरण घडल्यानंतर मग उद्धव ठाकरे बाहेर पडण्यात काय असं काही नाही. उद्धवजी ठाकरे बाहेर पडले, त्यांचा नेहमीच असं सातत्याने संपर्क चालू असतो, परंतु ज्या ठिकाणी गद्दारी झालेली आहे त्या गद्दारांना खऱ्या अर्थाने पितृत्वाचं आधार देण्याचं काम ज्या उद्धव साहेबांनी केलं, त्यांच्याशी बेईमानी ज्या पद्धतीने झालेली आहे त्याचा वचपा काढण्याचं काम आमच्या त्या ठिकाणचे शिवसैनिकांनी मतदार तर करणारच आहेत. त्यांच्या भेटीसाठी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे त्या मतदारसंघामध्ये जाणार आहे. पण याला उशीर झाला असं वाटत नाही, कारण शिवसैनिक पक्षासोबत आहेत. लोकप्रतिनिधी गेले तरी शिवसैनिक पक्षासोबत आहेत. त्या शिवसैनिकांना बळ देण्याचं काम कुठेतरी गेल्या काही दिवसांमध्ये कमी पडलं असं वाटत नाही. पक्षप्रमुख नेहमी शिवसैनिकांशी त्यांचं जे जोडलेलं नातं आहे ते कुठेही कमी झालेलं नाही. काल सुद्धा भांडुपला तुम्ही बघाल अथांग जनसागर जमला होता आणि घाटकोपरला सुद्धा तसंच होतं. आता सुद्धा येणाऱ्या दौऱ्यामध्ये तेच दिसेल आपल्याला. 2 दिवसांपूर्वी अमित शहा कोल्हापुरात आले होते. एकनाथ शिंदेची शिवसेनाच खरी शिवसेना राहिलेली आहे. हे आता दिल्लीचे पाडके सांगतायत आणि हे त्यांची चाटुगिरी करणारे त्यांची हाजी करतात. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि ते सुद्धा कोल्हापूरला येऊन तशा पद्धतीची ऐकून घेणं हे दुर्दैव आहे कोल्हापूरवाच्या. ठाकरेंची शिवसेना संपवायची काँग्रेसने सुपारी दिलेली आहे असं संजय शिरसाटला फार खिचगंतीत घ्यायची गरज नाही आहे.